हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात एका मस्त अशा ब्लॅक टीने. तर मस्त चहा घेतला गरमागरम आणि त्याचबरोबर आज दर्शनने ना येता येता आणलेले होते मस्त एकदम डोसे आणि इडली. तर आता मी केलेली चपाती मी साईडला ठेवली आणि त्याने आणलेला नाश्ता करायला घेतला. तर मस्त एकदम सॉफ्ट अशी इडली होती. कधी कधी असं वाटतं की अशा इडल्या आपल्या का होत नाहीत म्हणून. तर तुम्हाला कोणाला ह्याची रेसिपी माहीत असेल तर मला शेअर करा. आणि ना आता क्लास झाल्यानंतर घरी निघताना मी आलेली आहे मंदिरात. तर म्हटलं आज पहिला सोमवार श्रावणचा आहे, तर मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग घरी जाऊया. दर्शन वगैरे घेतलं, खूप छान वाटलं. तिथून मग मी आता घरी आलेली आहे. आणि घरी आल्यानंतर ना हे दूध होतं फ्रीजमधलं, ते मला आधी गरम करायचं होतं. कारण काय झालेलं, 2 पॅकेट दूध ना हे गाडीमध्येच राहिले होते, म्हणजे गाडीच्या डिक्कीमध्ये. आणि ते स्पॉईल झालेलं होतं. आता त्याला लगेचच गरम करणं गरजेचं होतं. तर मी चेक करण्यासाठी ना अशा प्रकारे चमच्यामध्ये थोडंसं दूध काढते आणि मग चेक करून घेते. कारण नासलेलं असेल तर आपल्याला कळतं आणि 1 पॅकेट चांगलं होतं, मग ते वेगळं ठेवलं. तर अशा प्रकारे चेक केलं ना आपलं गॅसही वाचतं आणि आपल्याला कळतं लगेच. तर आता सगळ्यात आधी ना हात सगळे मेस झाले होते, ते धुवून वगैरे घेतले. आणि इतक्यातच ना मला इथे कॉईन्स ठेवलेले दिसले. कारण नम्रताने ना पूर्ण घराची क्लिनिंग केली, त्यावेळेला तिला ते मांडणीवर ठेवलेले असे कॉईन्स सापडलेले आणि ते थोडेसे चिकट झाले होते. आता ते वापरायचे म्हटलं तर बरं वाटत नाही, म्हटलं चला त्यांची आधी मस्त एकदम पॉलिशच करूया म्हणून मस्त घासून वगैरे घेतले आणि आता धुवून घेतले ना, तर पहा कॉईन्स असे मस्त चमकायला लागलेले आहेत. तर असे कधी तुम्ही कॉईन्स घासलेत का मला सांगा पाहू. आणि आता दूध ना गरम करायला ठेवलेलं, त्याच्यामध्ये थोडीशीच लिंबू घालते कारण ऑलरेडी ना ते फाटलेलं आहे. आणि छान असा मस्त पनीर निघावा यासाठी ना मी आता चांगलं थोडंसं त्याच्यामध्ये लिंबाचा रस घातला आणि गॅस फास्ट करून ना आता ह्याला चांगलं ढवळून वगैरे घ्यायचं. आणि त्यानंतर जेवढं निघतो ना असा पूर्ण फाटलेलं दुधाचं जे आहे ते वेगळं करायचं. आता थोडा वेळ काढून ठेवलेलं, आता गार झालंय थोडं. तर मी लगेच ते गाळून घेते आणि भेटते पुन्हा. बाय.